नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी आपण मराठीचा पोर्शन बघत आहे आणि याच्यामध्ये आपण कवितेवरील जे काही प्रश्न आहेत ना ते आपण बघत आहे। आणि हे जे काही कविता आहेत हे याच्या अगोदर परीक्षेमध्ये आलेले आहेत, तेच आपण या व्हिडिओमध्ये घेतोय। चला तर सुरुवात करूया। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरी जर कोणी असेल आणि त्यांना 2025च्या नवोदयची किंवा स्कॉलरशिपची जर तयारी करायची असेल तर जे क्लासेस आहेत ते आपले 1 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे। ज्यांना कोणाला क्लासेस जॉईन करायचे असतील त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा आपलं ॲप आहे ते डाउनलोड करा आणि आमचे क्लास जॉईन करू शकता। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक कविता आहे। कविता अगोदर आपण वाचूया आणि त्यानंतर त्याच्यावर जे काही प्रश्न आहेत हे आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न करूया। बघा काय रे, हिरव्यागार माळावर कोण उभे जोडूनी कर, असं म्हणत हा भरून जाई एकू येती मंजुळ स्वर, डोंगरा आडून दिनकर येतो दाखवित चेहरा, देतो संदेश आलो मी नैराश्य सारे तुम्ही विसरा, झुळझुळ वाहे निर्मल जल कोसळती शुभ्र झरे, जीवन देणे कामच माझे सरिताला हे नित्य स्मरे, प्राजक्ताचा सडा पसरला गंधित झाला वारा, मोहतयाचा पडतो मना गोळा करू तो दोन्ही करा, मोहमाया हे रूप सृष्टीचे रोज रोज दिसे आम्हा, पुन्हा अनुभवया हे चित्र वाट पाहतो दिवस नवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये नाही का काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजेत तरच तुम्हाला हे समजू शकतं, बरोबर आहे। ठीक आहे, मी तुम्हाला ते अर्थ समजून सांगतो, पण अगोदर आपण प्रश्न बघूया। आता कवितेत आलेले वर्णन कोणत्या वेळेचे आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता बघा रे, कवितेतलं वर्णन रात्रीचं आहे, दुपारचं आहे, सकाळचं आहे की संध्याकाळचं आहे, कसं समजणार आहे? कवितेमध्ये कुठेही रात्र, दुपार, सकाळ, संध्याकाळ दिलेली नाही, तुम्हाला समजून घ्यावं लागतं। कसं ते बघा रे। बघा, हिरव्यागार माळावर कोण उभे जोडूनी कर, कर म्हणजे काय रे? आपले हात, कराला पण हात म्हणतो हा। असं म्हणता भरून जाई एकू येती मंजुळ स्वर, बरोबर आहे। आता मला सांगा रे, मंजुळ स्वर म्हणजे पक्ष्यांचं गाणं असेल, पक्ष्यांचा आवाज असेल, कधी आपल्याला ऐकू येतो रे? तर सकाळी सकाळी, बरोबर आहे। नंतर बघा, डोंगरा आडून दिनकर येतो दाखवित चेहरा, दिनकर म्हणजे सूर्य, बरोबर आहे। दिनकर म्हणजे सूर्य। मला सांगा रे, डोंगरा आडून दिनकर येतो म्हणजे डोंगरा आडून कोण येतो रे? सूर्य येतो। दाखवित चेहरा म्हणजे सूर्य आपला चेहरा दाखवतोय, म्हणजे सूर्य निघतो ती वेळ कोणती असते रे? सकाळची असते ना। म्हणजे याच्यावरून समजतं आपल्याला की हे काय रे, हे सकाळच्या वेळेबद्दल इथं बोलण्यात आलेलं आहे। म्हणजे पहिल्याचं काय होतं रे? तुमचं ऑप्शन क्रमांक 3 होतं। नंतर बघा, वारा कोणामुळे सुगंधित झाला, वारा कोणामुळे सुगंधित झाला, तरी तुम्हाला दिलेलं आहे बघा रे, देतो संदेश आलो मी नैराश्य सारे तुम्ही विसरा, झुळझुळ वाहे निर्मळ जल कोसळती शुभ्र झरे, जीवन देणे कामच आमचे सरिताला हे नित्य स्मरे, सरिता म्हणजे नदी, ठीक आहे। बघा, प्राजक्ताचा सडा पसरला गंधित झाला वारा, म्हणजे प्राजक्ताच्या फुलामुळे काय झालं रे? वारा सुगंधित झालेला आहे, म्हणजे तो ऑप्शन क्रमांक तुमचं 2 येतं, ठीक आहे। पुढील पैकी कोणती शब्दाची जोडी कवितेतील वर्णनानुसार चुकीची आहे? निर्मळ जल आलं काय याच्यामध्ये? बघा आहे निर्मळ जल, हिरवेगार माळ, बघा हिरवेगार माळावर म्हणजे तेच आहे। नवा दिवस, बघा इथं आहे दिवस नवा। शुभ्र धारा, तर शुभ्र धारा नाही, तर काय रे? शुभ्र झरे आहे, म्हणजे हे तुमचं काय रे? कवितेच्या वर्णनानुसार चुकीचं आहे, म्हणजे तो ऑप्शन क्रमांक तुमचं काय येतं रे? 4 येतं। चला समोरची कविता घेऊया आता, ठीक आहे, सोपी आहे बघा। उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही सोनेरी हे दूत आले, सोनेरी दूत म्हणजे काय? सूर्याची किरण, घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही, लगबग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे, झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या, बाळाचे मी नाव घेता जागी झाली चिऊताई, उठोनिया दूर जाई
भूर भूर. ठीक आहे. प्रश्न बघा काय आहे रे. कवितेतील वर्णनानुसार गोड गाणे कोण गात आहे रे. बघूया आपण इथं. बघा रे. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. बरोबर आहे. सोनेरी हे दूत आले घरट्यांच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही. लगबग पाखरे ही गात गात गोड गाणी. बघा, लगबग पाखरे ही गात गात गोड गाणी. म्हणजे पाखरे आहेत हे काय करतात रे, गोड गाणी गात आहेत. पाखरांची लगबग कशासाठी चालू आहे रे. बघा तुम्हाला दिलेलं आहे. लगबग पाखरे ही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे. म्हणजे दाणे टिपण्यासाठी त्यांची काय चालू राहिले, लगबग चालू आहे, म्हणजे गडबड चालू आहे. कवितेत सोनेरी दूत कोणाला म्हटले आहे, तर सोनेरी दूत हे सूर्यांच्या किरणाला म्हटलेले आहे. आपण त्याच्यामध्ये बघितलंय. ठीक आहे. चला आता हे तुम्हाला समजले. आय होप तुम्हाला कवितेचा अर्थ वगैरे या गोष्टी समजत असतील. तुम्हाला जर ऑनलाईन कोर्स जर जॉईन करायचा असेल, नवोदयचा असू द्या किंवा स्कॉलरशिपचा, आताच आम्हाला या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. बघा, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागीला मधुर संसार, ज्योतिसम जीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, ते साखळदंड तनुस, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. आता बघा रे, कवितेमध्ये काय तुम्हाला प्रश्न दिलेत, कसे विचारले ते बघा. कवितेत माता कोणास म्हटले आहे, तर बघा रे, कवितेमध्ये बघा ज्यावेळेस आपण स्वातंत्र्याची गोष्ट करतो, बरोबर आहे ना, जे देशासाठी हुतात्मे झाले ते कशासाठी झाले असतील रे, म्हणजे आपल्या मातेला. माता म्हणजे कोण, देशाला स्वतंत्र करण्यासाठी. बरोबर आहे ना. म्हणजे आपण म्हणू शकतो की इथं माता हे आपल्या देशाला म्हटलेलं आहे. बरोबर. देशभक्तांच्या आयुष्याची तुलना कोणाशी केली आहे रे, बघा इथं. ठीक आहे. सोडिले सर्व घरदार, त्यागीला मधुर संसार, ज्योतिसम जीवन जगले. म्हणजे बघा, जे देशभक्त होते त्यांचं जीवन कसं होतं रे. ठीक आहे. स्वतः जळणाऱ्या ज्योतिषी केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 येतं. देशासाठी लढणाऱ्या देशभक्तांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागले, त्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश नाही. तुरुंगवास सहन करावा लागला. हो, हे तुम्हाला कवितेमध्ये दिलेलं आहे. बघा रे. ठीक आहे. हे तुरुंग ते उपवास, साखळदंडाने त्यांना बांधून ठेवलं होतं, ते फासावरती सुद्धा चढले. म्हणजे बघा, तुरुंगवास सहन करावा लागा, साखळदंडाने त्यांना जखडून घ्यावं लागलं, काहींना फासावर चढावं लागलं. बरोबर आहे. जनतेशी झगडावे लागले, तर नाही, जनता झगडली. बरोबर आहे ना. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक हे चुकीचं आहे आणि तुम्हाला चुकीचं शोधायचं होतं, जे कवितेमध्ये नाही आहे, जे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं बरोबर येतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 कविता बघितलेल्या आहेत. तिन्ही कविता एकदम सोप्या भाषेमध्ये बघितलेल्या आहेत. तुम्हाला जर नवोदयचा किंवा स्कॉलरशिपचा जर कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. लवकरच 2025 साठी आपली बॅच आता स्टार्ट होत आहे. जर कोणाला करायचं असेल तर 1 फेब्रुवारी पासून आपले त्याचे क्लासेस सुरू होत आहे. चला आपण थांबूया इथं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.